सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. परमेश्वराने तुझे दंड दूर केले आहे, तुझ्या शत्रूंचे निवारण केले आहे. इस्रायलाचा राजा तुझ्यामध्ये आहे. सफन्यायाचा 3 अध्याय 15 वचन. तुझ्या नावाला धन्यवाद देते. देवाने मला आठवडाभर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. प्रगटीकरण 2:23. देवाने मला आठवड्याभर सांभाळलं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते म्हणून मी एक वचन सांगते. ज्या देवाची आम्ही नित्य सेवा करतो तो आम्हाला अग्नीच्या भट्टीतून सोडायला समर्थ आहे. दानिएल 3:16. देवाने मला आठवड्याभर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट धरा आणि बऱ्याला चिटकून राहा. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 9वं वचन. देवाने मला आठवड्यावर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगतो. घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. यहोशूआचा 1 अध्याय 9 वचन. आमेन. थँक्यू जीसस. जितकेही लोक मला टी व्हीवरती इंटरनेटवरती पाहत आहेत, प्रियांनो तुम्ही जिथेही कुठं असता हा विश्वास धरा की जशी तुम्ही आता आराधना करणार, तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूची महान उपस्थिती तुम्ही त्याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. फक्त तुम्ही आत्म्यातून आणि खरेपणातून त्याला हाक मारा. तुम्ही जिथेही कुठं असाल तो प्रभूचा आत्मा तुम्हाला स्पर्श करणार आहे. तुमचे सर्व दुःख तो आनंदात बदलून टाकणार आहे. कारण स्तुती आराधनेमध्ये आपले सर्व अंतःकरण तो प्रभू स्थिर करतो. आज जर तुम्ही मला पाहत असताल तर प्रियांनो, या समय आपण जी आराधना करणार आहोत त्या आराधनेला आपण सर्वजण सहमत होऊया आणि त्या प्रभूला एक आत्म्याने आणि खरेपणाने आपण त्याची आराधना करूया. तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ्या विना मी राहू कसा रे. तुझ्या विना मी राहू कसा रे. माझ्या देवा माझ्या पित्या प्रभू माझा तारणारा, येशू माझा प्रेमळ बाबा. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे. मी अनुभवतो तुझी कृपा रे. मी अनुभवतो तुझी कृपा रे. माझ्या
मारलेली आहे प्रभू. तू तेवढ्यांच्या वाणीकडे प्रभू तू लक्ष दिलेलं आहे प्रभू. कारण प्रभू येशू, तो आमची एकही विनंती, तो आमची एकही आरोळी प्रभू, आमचा एकही अश्रू प्रभू तो कधीही व्यर्थ जाऊ देत नाही प्रभू येशू. तर राजा, आज आम्ही तुझी जशी आराधना केलेली आहे, जसं मला टी व्हीवरती तुम्ही, जसं इंटरनेटवरती तुम्ही या आराधनेला जसे तुम्ही सहमत झालेले आहात, आता जसं येणारं वचन आहे त्या वचनासाठी जसं आपलं अंतःकरण आता स्थिर झालेलं आहे, तर त्या पवित्र आत्म्याकडे आपण आज प्रार्थना करणार आहोत की प्रभू येशू, जे येणारं वचन असणार आहे प्रभू, ते एक वचन माझ्या आत्म्याशी बोलणारं असू दे राजा. व प्रभू, त्या वचनाद्वारे प्रभू तू माझ्या जीवनाला प्रभू एक मार्ग दाखव प्रभू येशू, की मी कसं जगावं प्रभू येशू. पवित्र आत्म्या, तू आज माझ्या अंतःकरणाची भेट घे प्रभू येशू. त्या वचनाद्वारे प्रभू आमच्या अंतःकरणाशी तू पकड घे येशू राजा. सर्व वचन हिरावून आणणाऱ्या आत्म्यांना प्रभू येशूच्या नावात आम्ही बांधून त्यांचा नाश करतो राजा. आणि लॉर्ड, ते समंजसपणाचा आत्मा प्रभू आम्ही आमच्यावरती स्वीकारतो राजा. सर्व स्तुती आराधनेचा गौरव आम्ही तुला देतो पित्या, आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, म्हणून तूच ऐक पित्या. आमेन. की परमेश्वर आम्हाला नेमकं काय सांगतो, देवाची काय इच्छा आहे का. जसं आज आम्ही मंदिरामध्ये आहोत, आम्ही प्रार्थना करणारे आहोत, आपण स्वतःला विश्वासणारे किंवा ख्रिस्ती म्हणून घेतो, याचा अभिमान देखील आम्हाला आहे. पण खरोखर प्रभूला आमच्याबद्दल अभिमान आहे का, आणि देवाच्या नजरेत आपण खरोखर त्या प्रकारे उतरलोय का, ज्या प्रकारे परमेश्वरची इच्छा आणि अपेक्षा आमच्याकडून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देव आमच्याशी बोलणार आहे. देव आम्हाला आमचं आध्यात्मिक चरित्र काय आहे हे आमच्या समोर आणणार आहे. का आमच्या हिशोबाने जे प्रत्येक जण बसलंय हे धार्मिक आहे. कसं आहे? धार्मिक आहे. धार्मिक आहे. आमच्या हिशोबाने आम्ही पक्के आहोत, आम्ही 100% देवाला खुश करणारे आहोत. पण आजचं वचन एक प्रकारचा आरसा आहे जो परमेश्वर आमच्या समोर ठेवल, आणि त्याद्वारे आम्हाला स्वतःला तपासायचंय की मी कोणत्या बाजूला उभं आहे. खरोखर माझ्यातून जो गौरव प्रभूला मिळला पाहिजे तो गौरव मी परमेश्वराला देत आहे का. आणि म्हणून आज हे सर्व देवाचा आत्मा आम्हाला स्पष्ट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक चर्चला येताना प्रार्थना करून आलेत का देव आम्हाशी बोल. प्रेज द लॉर्ड. तुमचं देवासंगती कम्युनिकेशन, संभाषण असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही देवाच्या पायापाशी बसून येता तर 100% देवाचं वचन तुमच्याशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज पुन्हा देव आमची भेट घेणार आहे. आजचा विषय या प्रकारे आहे, जो विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत, जो प्रभूने मला सांगितला, मला यज्ञ नको, मला आज्ञा पाहिजे. मला यज्ञ नको, मला दया पाहिजे. मला यज्ञ नको, मला प्रीती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिहून घ्या. किती लोकांनी बायबल कॅरी केलेत? तुमचे बायबल प्लीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा, खूप गरजेचं आहे. तुमची नोटबुक, याच्यावर तुम्ही नोट करता. इव्हन जे घरी आहेत, टीव्हीवर, इंटरनेटवर मला पाहतायत, प्लीज लिहून घ्या. आजचा हा विषय आहे, मला यज्ञ नको, मला दया पाहिजे. मला यज्ञ नको, मला आज्ञा पाहिजे. मला यज्ञ नको, मला प्रीती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जर तुम्ही बायबल वाचलं असेल तर हे उद्गार स्वतः येशू ख्रिस्ताचे आहेत. कोणाचे आहेत? येशू ख्रिस्ताचे. जुन्या करारामध्ये पण हे उद्गार भविष्यवाद्यांनी उद्गारलेले आहेत, आणि नवीन करारामध्ये देखील स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हे बोललेलं आहे का मला यज्ञ नको, मला आज्ञा पाहिजे. मला यज्ञ नको, मला आज्ञा पाहिजे. आणि म्हणून ह्याचा नेमका अर्थ काय आहे, परमेश्वर असं का म्हणतो, त्याद्वारे तो आमच्याशी काय बोलतो, ही प्रत्येक गोष्ट आम्ही समजून घेणार आहोत. प्रथमतः हे वचन कुठं लिहिलेले आहेत हे आपण पाहणार आहोत. होशे 6वा अध्याय, आणि त्याचं या ठिकाणी आपण 6 वचन. होशे 6वा अध्याय आणि 6वं वचन. कारण मला दयेची आवड आहे, यज्ञाची नाही, आणि होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला अधिक आवडते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिले वचनामध्ये? मला दयेची आवड आहे. मला कसली आवड आहे? दयेची. प्रभू म्हणतो का इथं मला यज्ञ नको, मला काय पाहिजे? दया पाहिजे. दया पाहिजे. आणि जर इंग्लिश ट्रान्सलेशन वाचलं तिथं लव लिहिलंय, म्हणजे प्रीती. मला प्रीती पाहिजे. मला काय पाहिजे? प्रीती पाहिजे. मला प्रीती पाहिजे. मला फक्त यज्ञ नकोय. आणि मत्तय याचा 9वा अध्याय, हे तिन्ही हात ठेवा. जे तिन्ही अध्यायावर आपण मनन करणार आहोत, जे 3 अध्याय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मत्तय 9वा अध्याय आपण काढणार आहोत आणि 13 वचन या ठिकाणी वाचणार. परंतु तुम्ही जा, आणि मला दया हवी आहे आणि यज्ञ नको. याचा अर्थ काय हे शिका. कारण मी न्यायी माणसांना बोलवायला आलो नाही, तर पापी माणसांना बोलवायला आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं इथं? मला काय पाहिजे? दया हवी. काय पाहिजे? यज्ञ नको. हा, मला दया पाहिजे. मला काय पाहिजे? दया पाहिजे. मला आज्ञा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक लिहून घेऊ. मत्तय 12वा अध्याय 6वं आणि 7वं वचन. तरी मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा मोठा असा कोणी येथे आहे, पण मला दया हवी आहे आणि यज्ञ नको.
याचा अर्थ काय हे तुम्हाला समजले असते तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिन्ही वचन आपण पाहिले, तिन्ही मध्ये पण हाच जोर आहे का मला यज्ञ नकोय. मला काय नकोय? यज्ञ नको. मला यज्ञ नकोय. मला दया पाहिजे, मला प्रीती पाहिजे, मला समंजसपणा पाहिजे, मला आज्ञाधारकपणा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी परमेश्वराचं का म्हणतो, त्याच्या मागचं कारण काय आहे, हे सर्व आम्ही आत्म्यातून समजणार आहोत. आता यज्ञ नको, मग यज्ञ म्हणजे काय पहिले आपण हे लक्षात घेऊ. त्या काळामध्ये यज्ञ म्हणजे काय असायचं, तर ज्याही वेळेस एखादं कोकरू देवाला कापून ते समर्पित करायचं, हा देवासाठी काय झाला? यज्ञ झाला. धूप जाळलं, हे देवासाठी काय झालं? यज्ञ झालं. त्या ठिकाणी जेही धार्मिक विधी, शुद्धीकरणाचे विधी, स्वतःला पाण्यातून ते आंघोळ करणं, ह्याच्या ज्या विधी करायचे, हे सर्व यज्ञ आहे. काय आहे? यज्ञ आहेत. हे यज्ञ आहे. पण ते म्हणतो मला यज्ञ नकोय. मला काय नकोय? यज्ञ नको. आणि जर सदुकी फरीसी लोकांबद्दल आपण पाहिलं तर ते मोठमोठे कपडे घालायचे, व्हाईट कलरचे. व्हाईट कलरचे काय घालायचे? कपडे घालायचे. इथं मोठं ताविदासारखं एक ते स्मरणपत्र. कोणतं? स्मरणपत्र. ते सर्व याच्यामध्ये असायचं. म्हणजे ते ह्या सर्वाद्वारे देवाला काय द्यायचे? यज्ञ. काय द्यायचे? यज्ञ. फक्त एवढंच नाही, आपला दशमांश किंवा मंदिरात केलेली प्रार्थना, मंदिरात केलेली आराधना किंवा त्या ठिकाणी जेही धार्मिक विधी, हे सर्व एक यज्ञ आहे. काय आहे? यज्ञ आहे. यज्ञ आहे. उपास देखील काय आहे? यज्ञ आहे. यज्ञ आहे. आलं लक्षात? यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे बलिदान देणं, कोकरू कापणं, धूप जाळणं, मंदिरात प्रार्थना करणं, मंदिरात त्याच्या समोर आराधना करणं, मंदिरात जाऊन त्या ठिकाणी उपडं पडणं, त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जेही धार्मिक विधी, हे सर्व करणं, प्रार्थना करणं, उपवास करणं, दशमांश देणं, हे सर्व यज्ञ. हे सर्व काय आहे? यज्ञ आहेत. यज्ञ आहे. देव म्हणतो मला यज्ञ नकोय. मला काय नकोय? यज्ञ नको. यज्ञ नकोय. मला आज्ञा पाहिजे, मला दया पाहिजे, मला प्रीती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आपण यज्ञ देतो. आपण काय देतो? यज्ञ देतो. यज्ञ देतो. पण जी दया आमच्यामध्ये दिसली पाहिजे, जी प्रीती आमच्यामध्ये दिसली पाहिजे, तो समंजसपणा आमच्यामध्ये दिसला पाहिजे, जे देवाचं भय आमच्यामध्ये दिसलं पाहिजे, जे क्षमेचं अंतकण आमच्यामध्ये दिसलं पाहिजे. जर हे आमच्यामध्ये नाहीये आणि आम्ही फक्त देवाला जर यज्ञ देणारे आहोत, तर परमेश्वर त्या यज्ञापासून खुश नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते म्हणतो मला यज्ञ नको, मला दया पाहिजे, मला समंजसपणा पाहिजे, मला प्रीती पाहिजे, मला तुमच्यामध्ये ते अंतःकरण पाहिजे, ज्याची इच्छा आणि अपेक्षा मी तुमच्यामध्ये बाळगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिन्ही वचनामध्ये प्रभू जोर देतोय, मला यज्ञ नकोय. मला काय नकोय? यज्ञ नको आहे. यज्ञ नकोय. त्या काळामधला यज्ञ धूप जाळणं, बलिदान देणं, आंघोळ करणं, व्हाईट कपडे घालणं. आजचा यज्ञ काय? प्रार्थना करणं. आजचा यज्ञ आहे उपवास करणं. आजचा यज्ञ आहे चर्चला येणं. आजचा यज्ञ आहे दशमांश देणं. आजचा यज्ञ आहे चर्चमध्ये चला झाडू मारला, हे मॅटिंग्स लावले, हे टाकले. हे सर्व काय आहे? यज्ञ आहे. यज्ञ. हे काय आहे? यज्ञ आहे. पण ते म्हणतो मला फक्त यज्ञ नको, मला काय पाहिजे? आज्ञा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा मी पण या वेदीवर उभं राहून देवाचा प्रचार सांगतोय, प्रचार करतोय, तर मी यज्ञ करतोय, बरोबर आहे. Yes. पण देव मला व्यक्तिगत घरी तपासणार. व्यक्तिगत कुठं तपासणार? घरी तपासणार. देव म्हणत हे नको सांगू, मीच तुला रिव्हेलेशन दिलं, तू थोडी जाऊन सांगितलं काय. तू इथली धार्मिकता मोजू नकोस, मी घरची धार्मिकता मोजतो, मी मित्रांमधली धार्मिकता मोजतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा यज्ञ आहे, पण देवाला आज्ञा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं इथपर्यंत? कळालं? यज्ञ म्हणजे काय? आजच्या काळामध्ये उपवास, प्रार्थना, हे बायबल वाचणं, सेल मीटिंग्स घेणं, चर्च चालवणं, लोकांना हँडबिल्स देणं, चर्चमध्ये येऊन मॅटिंग टाकणं, साऊंड सिस्टीम ऑपरेट करणं, वाद्य वाजवणं, आराधना घेतणं, वचन सांगणं, हे यज्ञ आहे. हे काय आहे? यज्ञ आहेत. पण ते म्हणतो आज्ञा आहे का? प्रीती आहे का? समंजसपणा आहे का? हे तू केलं, पण जर तू ते नाही केलं तर हे सार्थक होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पहिलं वचन काढूया, होशे. खूप सुंदर वचन आहे, काढूया ठिकाणी आपण. होशे 6वा अध्याय 4थं वचन वाचूया. लक्षपूर्वक ऐका, एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका. रीड करूया. हे एफ्राईमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? कारण तुमचे चांगुलपण सकाळच्या मेघासारखे आणि जे दहीवर लवकरच सुकून जाते त्यासारखे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, खूप याचा आत्मिक अर्थ मोठा आहे. हे वचन आमच्या आत्म्यातून समजून घेऊ. यांच्यात यज्ञ आहे, यांच्यामध्ये काय आहे? यज्ञ आहे. पण ते म्हणतो आज्ञा नाही. कशा प्रकारे? पुन्हा वाचू, स्लोली वाचा. तुम्ही इकडे लक्ष द्या, बाकी सर्व माझ्याकडे. सर रीड करा. हे एफ्राईमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? कारण तुमचे चांगुलपण सकाळच्या मेघासारखे प्रेज द लॉर्ड आणि जे दहीवर
लवकरच सुकून जाते त्यासारखे आहे. तुमचे चांगुलपण कसे? सकाळच्या मेघासारखे. सकाळच्या मेघासारखे. हा, सकाळी दहीवर पडतं, बरोबर आहे? येस. सकाळी काय पडतं? दहीवर पडतं. तो म्हणतो तुमचं चांगुलपण त्या मेघासारखं, त्या दहीवरासारखं आहे. जे सकाळी असतं पण जसा जसा दिवस उघडत जातो ते दहीवर उडून जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय? पहाटे 4ला, पहाटे 5 जर कुणी इथं रनिंग करणार आहे, सकाळी जॉगिंग करणार आहे, तर त्याला माहीत पडतं की ज्या ठिकाणी घास आहे त्या घासवर आम्हाला ओलावा जाणवू लागतो, बरोबर आहे? येस. मग आम्हाला वाटतं रे पाऊस पडला. जेव्हा आम्ही लहान होतो आम्हाला वाटायचं का रे इथं ग्राउंडमध्ये पाऊस पडतो, आमच्या इथं कळत नाही. त्यावेळेस कळत नव्हतं दहीवर आहे. कळतंय? सकाळी दहीवर पडतं पण जसं जसं दिवस उघडू लागतो दहीवर उडून जातं. दहीवर काय होऊन जातं? उडून जातं. म्हणजे काय? आम्ही सकाळी प्रत्येक जण प्रार्थनेला बसत नाही का? बसतो का नाही? सकाळी आराधना आहे, सकाळी प्रार्थना आहे. बायबल उघडल्यानंतर देवाच्या पायापाशी नम्र लीन होणं आहे. देवा तुझ्यासारखं व्हायचंय, देवा मला बदलायचंय, देवा मला अभिषेक पाहिजे, देवा मला आत्म्यात चालायचं. दहीवर पडतोय. आत्म्याचा काय पडतोय? दहीवर पडतो. दहीवर पडतो. आपण आत्म्यामध्ये भिजतोय. आत्म्यामध्ये आपण काय करतो? भिजतो. ती 15 मिनिटाची कोणाची प्रार्थना, कोणाची पाऊण तासाची, कोणाची 1 तासाची. आपला जो दहीवर आहे, कोणाचा सकाळी पडतो, कोणाचा दुपारी, कोणाचा रात्री. प्रेचं टायमिंग वेगवेगळं आहे. प्रेचं टायमिंग वेगवेगळा आहे. मग डिपेंड आहे, दहीवर कधी पण पडतो. ज्याही वेळेस बायबल उघडलं का आपण देवासारखे. कोणासारखे? देवासारखे. देवा मला बदलायचंय. ते वचन येतं, हृदयाला स्पर्श करतं, आतमध्ये लगेच एक प्रेरणा भेटती का नाही प्रभू मी आता असं करणार, मी नम्रतेचं अंतकरण, मी लीनतेचं अंतकरण, मी असं वागणार, मी त्याप्रमाणे चालणार. दहीवर पडतं. दहीवर पडतो. आपण भिजल्या जातो. प्रभूला पण आनंद वाटतं. प्रेज गॉड का भिजला माझ्या असा सामर्थ्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या ठिकाणी होशे संदेष्टा काय म्हणतो का जसा दिवस उघडतो दहीवर उडून जात. जसं दिवस उजाडतो दहीवर काय होऊन जातो? सुकून जातं. प्रार्थना बंद झाली, 1 तासाची प्रार्थना संपली. आता पुन्हा कुटुंबात आहे, आता पुन्हा ऑफिसमध्ये, आता पुन्हा मित्रपरिवारामध्ये. पण ते म्हणतो जो दहीवर सकाळी पडला होता 1 तासाच्या प्रार्थनेत, पाऊण तासाच्या प्रार्थनेमध्ये दहीवर उडून गेला. तू पुन्हा हिंसक झालास, तू पुन्हा क्रोधित झालास, तू पुन्हा हट्टी झालास, तू पुन्हा द्वेष करू लागलास, तू पुन्हा निंदा करू लागलास, तू पुन्हा व्यभिचाराच्या दिशेने जाऊ लागलास. सकाळी तर दहीवर खूप चांगल्या प्रकारे पडला होता, खूप भिजला होता. मला वाटलं का दहीवर उडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जसं दहीवर मधून तुम्ही म्हणजे जसं जसं दिवस उजेडत जातो, जसं जसं आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये, आपण आपल्या जगामध्ये वावरू लागतो, दहीवर उडून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सकाळी यज्ञ दिला होता. सकाळी काय दिला होता? यज्ञ दिला होता. पण ते म्हणतो दिवसभर जी आज्ञा पाळली पाहिजे ती कुठे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्ही यज्ञ देणारे आहोत, आज्ञा पाळणारे नाहीत. आम्ही यज्ञ देणारे आहोत, आम्ही दयाप्रीती करणारे नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते म्हणतो का जर याचा अर्थ तुम्हाला कळलं असतं तर किती चांगलं झालं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? पहा किती किती खोल लिहिलंय त्यांनी. आपण किती वेळेस ते पाहिलं असेल दहीवर पडतं, कधी विचार नाही केला का ते उडून जातं. पण ते म्हणतो तुझंही जीवन तसंच आहे, तुझंही जीवन तसंच आहे. कदाचित तुझा प्रार्थनेचा वार बुधवारचा असेल किंवा शुक्रवारचा असेल, त्या दिवशी खूप दहीवर पडतं. त्या दिवशी काय पडतं? खूप दहीवर पडतं. पण उरलेले 4 दिवस, उरलेले 5 दिवस ते दहीवर टिकून राहतं का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन येतं त्यावेळेस तू लगेच घुटक्यावर येतो. माझ्याशी देव बोलला, लगेच पश्चाताप, लगेच डोळ्यातून पाणी. देवाला वाटलं बदलला आता चेंज झाला. खूप एकदम इमोशनल टच त्याने दिला. येस त्याला कळलंय, प्रभू एक्साइटेड होतो का येस चेंज झाला. पण ते म्हणतो जसं जसं दिवस उघडत जातो दहीवर पुन्हा पुन्हा उडून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग दहीवर पुन्हा नाही पडत का? पुन्हा दुसऱ्या दिवशी पडतो पण पुन्हा उडून जातो. आम्हाला दहीवर टिकून ठेवता येत नाही. म्हणून ते म्हणतो की जर तुम्हाला कळलं असतं मला यज्ञ नको, मला आज्ञा पाहिजे. सकाळी खूप चांगली आराधना केली, खूप चांगलं वचन वाचलं, खूप जबरदस्त प्रगटीकरण तुला आलं. पण काय अर्थ त्या प्रगटीकरणाचा, काय अर्थ त्या आराधनेचा जर दिवसभरामध्ये तुझ्यामध्ये मला माझी आज्ञा दिसत नाही. यज्ञ दिलास, खुश झाला नाही, आपलं तर लाईफ प्रेयरफुली लाईफ आहे. कोणतं प्रेयरफुली लाईफ आहे? आज्ञाच तुझ्यामध्ये नाही, तुझ्यामध्ये बदलाव नाही, तुझ्यामध्ये चेंज नाहीये, तर कोणती तू आज्ञा पाळत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो मला यज्ञ नको, मला आज्ञा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी डायरेक्ट पहिले 6वं वचन घेतलं, पण हे 4थं वचनामध्ये त्यांनी इथं स्पष्ट केलं की तुम्ही त्या दहीवरासारखे.
बुधवारचा दिवस किंवा नोव्हेंबर डिसेंबर प्रार्थनेचा सीझन, ज्या टायमाला खूप मीटिंग होतात, खूप दहीवर पडतो, खूप काय पडतो, दहीवर पडतं. पण जशा मीटिंग संपल्या, प्रार्थना संपल्या, पुन्हा तू जसा आहे तसाच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला आमची आध्यात्मिक अवस्था गमवायची नाहीये. देवाच्या वाटणावर उभं राहणं गरजेचं आहे. जे सकाळी आराधना केली, जे सकाळी परमेश्वर बोलला, पवित्र आत्म्याला ही प्रार्थना करणं का प्लीज ते वचन माझ्या आतमध्ये घुसू दे, ते आतमध्ये माझ्या फिरू दे, ते वचन माझी पकड घेऊ दे, म्हणजे माझ्यामध्ये तुला यज्ञ पण भेटल आणि आज्ञा पण भेटल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कळतंय ना? प्रभूला फक्त यज्ञ नकोय, काय पाहिजे? आज्ञा पाहिजे. आज्ञा पाहिजे. माझा भय धरतो का? माझ्या मार्गात चालतो का? या देहाला मारतोस का? जर तू हे करतो तर तुझा यज्ञ मला मान्य आहे. यज्ञ मला काय आहे? मान्य आहे. मान्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया आता, मत्तय काढू आपण. मत्तयमध्ये परमेश्वर असं का म्हणलं या ठिकाणी? मत्तय याचा 9वा अध्याय 9 पासून वाचूया. हा ब्रदर रीड करतील, एक एक वचन लक्षपूर्वक ऐका, त्याचाच आत्मिक अर्थ आम्हाला समजून घ्यायचा. मग येशूने तेथून पुढे जाताना मत्तय नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले आणि त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्यांच्या मागे चालला. नंतर असे झाले की तो घरात जेवायला बसला असता पहा, पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य त्यांच्याबरोबर बसले. आणि परुषी ते पाहून त्यांच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी यांच्याबरोबर का जेवतो? मग त्याने ते ऐकून म्हटले, जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, तर दुखनाईतांना आहे. परंतु तुम्ही जा आणि मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, याचा अर्थ काय हे शिका. कारण मी न्यायी माणसांना बोलवायला आलो नाही, तर पापी माणसांना बोलवायला आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एक घटना या ठिकाणी घडली. बायबल सांगतं का मत्तईला परमेश्वराने त्या नाक्यावर पाहिलं, त्याचं पाचारण केलं आणि नंतर मत्तईने एक प्रीती भोजन ठेवलं आणि प्रभू येशूला त्या ठिकाणी त्याने आपल्या घरी आमंत्रण दिलं. आणि त्याच वेळेस मत्तईने आपले सर्व मित्र परिवार जे त्या ठिकाणी होते त्या सर्वांना आमंत्रण दिलं, कारण घरी कोण येणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आणि तर असं वर्णन केलं का त्या ठिकाणी लिहिलं, पुष्कळ जकातदार व पापी आले. पुष्कळ जकातदार व कोण आले? पापी आले. त्या काळामध्ये जकातदाराचा जो बी काम करायचा त्याला कसं मोजायचे? पापी मोजायचे. कारण करप्शनचं काम होतं. कसं काम होतं? करप्शन. कळतं ना? कारण जर कोणता माल पास करायचा तर थोडंसं काय घ्यायचे? पैसे घ्यायचे. म्हणून यहुदी लोक जकातदार लोकांची घृणा बाळगायचे. आणि दुसरं ते रोमी लोकांचं काम होतं. कोणाचं? रोमी लोकांचं. म्हणून या लोकांना आवडत नव्हते. हे लोक त्यांना पापी समजायचे, पापी मोजायचे. आणि कदाचित त्यांच्यामध्ये लोभ पण असेल. त्यांच्यामध्ये काय असेल? लोभ असेल. कारण एवढं चांगलं सीट भेटले, पैसे कमवायचं, तर कदाचित तो पाप त्यांच्यामध्ये असेल. आणि मग त्या ठिकाणी सर्व बिझनेसमॅन म्हणजे व्यापारी लोक तिथून जात असतील. मग मत्तईचे पण मित्र कोण असतील? सगळे सगळे जकातदार किंवा व्यापारी लोक. मग असं लिहिलंय का पुष्कळ पापी आणि सर्व लोक त्या घरामध्ये जमले होते. त्यांच्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्त काय करत बसला होता? जेवत करत होता. पण बायबल सांगतं की तो परुषी होते. कोण होते? परुषी. आणि ज्या परुषी त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं का हा जो येशू ख्रिस्त आहे, हा स्वतःला देवाचा अभिषेक म्हणतो, हा स्वतःला पवित्र म्हणतो. जर हा स्वतः पवित्र आहे तर ह्याला कळत नाही का हे पवित्र लोक आहेत? हे कसे लोक आहेत? अपवित्र लोक आहेत. म्हणजे हा पाप्या लोकांबरोबर बसतो. कोणाबरोबर बसतो? पापी लोकांबरोबर. पाप्या लोकांबरोबर. यस, तो ती कुरकुर करत होता. कोणते लोक? परुषी लोक. पण येशूने ऐकलं. येशूने काय केलं? ऐकलं. आणि येशू ख्रिस्त त्यांना हे उत्तर देऊ लागला का मला दया पाहिजे, मला यज्ञ नको आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभूने त्यांना इथं असं काय उत्तर दिलं? तर पहा, जर परुषी लोकांचं आम्ही स्टडी केलं तर परुषी लोक कट्टर आहेत. कसे आहेत? कट्टर आहेत विधी पाळण्यामध्ये. काय पाळण्यामध्ये? विधी पाळण्यामध्ये. शुद्धता, अशुद्धता, भ्रष्टपणा, विटाळपणा या सर्वांना हे जास्त मान्यता देतात. कोणते लोक? परुषी लोक. आणि त्यांच्या हिशोबाने हे जे लोक आहेत ते भ्रष्ट लोक आहेत, हे अशुद्ध लोक आहेत. यांच्या संगतीला आपण बसायला नको. कारण त्यांच्या संगतीत जर बसलो तर आपण देखील कसे होणार? अशुद्ध होणार. आणि म्हणून या ठिकाणी तो परुषी व्यक्ती येशू ख्रिस्ताने त्या लोकांना काय ठेवत होता? नावं ठेवत होता. पण ते म्हणतो मला यज्ञ नको, मला काय पाहिजे? दया पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही परुषी लोक स्वतःला शुद्ध करता, देवाच्या मंदिरात जाता, प्रभूची प्रार्थना करता, तिथं गुडघे टेकता. अरे पण खऱ्या अर्थाने जी दया आणि प्रीतीची गरज आहे पापी लोकांना आहे, जर ती प्रेम, जे दया ती तुम्ही त्यांच्यावर करत नाही तर तुम्ही जी आराधनालयामध्ये आराधना करता ती काही कामाची नाही. हालेलुया. हालेलुया. नाही कळलं? परुषी लोक कुठं खूप प्रामाणिक होते?
मंदिरामध्ये सभास्थानामध्ये नियमितपणे जाणं, टायमावरती शुद्धीकरण करणं, ते पांढरे कपडे घालणं, त्या ठिकाणी प्रार्थना करणं, पश्चाताप करणं, उरबडून घेणं, देवाच्या समोर नम्र लीन होणं. पण ते म्हणतो जी नम्रता, जी लीनता, जे समंजसपणा, जे आराधनालयामध्ये, ते या लोकांमध्ये का नाही? तिथं समंजसपणाची गरज नकोय. समंजसपणा कुठं पाहिजे? पापी लोकांमध्ये. त्या पापी लोकांना दयाची गरज आहे, त्यांना प्रेमाची गरज आहे. पण त्यांच्याशी तू प्रेमाने वागत नाही, त्यांच्यावर तुम्ही दया करत नाही, त्यांना तुम्ही समजून घेत नाही. मग तुम्ही मंदिराची भक्ती करता, ती काय भक्ती तुम्ही करता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो तुम्ही यज्ञ करणार आहेत, तुम्हाला आज्ञा दया कळलीच नाही. किती लोकांना कळतंय? परुषी लोक कुठं प्रामाणिक होते? सभास्थानामध्ये प्रामाणिक, धर्मविधी, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिक, अप टू डेट. पण ते म्हणतो तिकडे अप टू डेट आहे, पण इकडे काय? ह्या लोकांना प्रेमाची गरज आहे. कोणत्या लोकांना? पापी लोकांना. जर मत्ताईच्या डोक्यात प्रभूने हात फिरवला नसता, ते आपल्याला भविष्य एक सेवक भेटला असता का? या ठिकाणी कळतंय का? मत्ताईने जर त्याची भेट घेतली नसती तर एक शिष्य तयार झाला नसता. त्याच्यावर प्रभूने दया केली. प्रभूने काय केली? दया केली आणि चांगला शिष्य उभारून आला. तर प्रभूला हे सांगायचं का जर तुम्ही 4 लोकांवर दया करणार, प्रीती करणार, असे कित्येक मत्ताई बसलेत का जे पापाच्या ढिगाऱ्यामध्ये आहेत, पण तुमचं थोडंसं प्रेमाशी वागणं, तुमचं थोडं दया दाखवणं त्यांचं जीवन बदलून टाकल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमचं चांगुलपण फक्त मंदिरामध्ये सीमित आहे. मंदिरामध्ये कसं आहे? सीमित आहे. तिथे तुम्ही खूप चांगले आहेत, पण तोच चांगुलपणा बाहेर का नाहीये? पापी लोकांमध्ये का नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मी प्रभूंनी मला आजच्या दिवसाबद्दल हा असा अर्थ कसा दाखवला, जसं ते लोक मंदिरात खूप चांगले होते. कोणते लोक? परोशी. त्याच प्रकारे आज आमची पण मंदिरामध्ये खूप चांगल्या प्रकारे ओळख आहे. आपल्या सर्वांची हे मंदिर आहे. हे काय आहे? मंदिर आहे. हे पण सभास्थान आहे. जिथे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र येतात, तिथं प्रभूचा आत्मा आहे. हे पण सभास्थान आहे. इथं एकमेकांची आपली चांगली ओळख नाही का? कशी ओळख आहे? फक्त चांगलीच नाही, खूप चांगला आहे, खूप चांगली, खूप प्रेमळ आहे, खूप नम्र आहे, खूप लीन आहे, खूप अंडरस्टँडिंग नेचर आहे, खूप मदतशील आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतो जो चांगुलपणा मंदिरात आहे, तोच चांगुलपणा तुझ्या घरामध्ये आहे का? तोच चांगुलपणा तुझ्या मित्रपरिवारामध्ये आहे का? तू इथं खूप चांगला आहे, इथं खूप ब्रदर आहे, इथं खूप सिस्टर आहे, इथं खूप तू नम्र आहे, इथं खूप तू पुढं करणार आहे, इथं खूप तू सौम्यतेने वागणार आहे. पण ते म्हणतो इथं यज्ञ आहे. हा काय आहे? यज्ञ आहे. पण घरी मला आज्ञा दिसली पाहिजे, मित्रांमध्ये मला आज्ञा दिसली पाहिजे, तुझ्या जीवनामध्ये ते मला दिसलं पाहिजे. जे प्रेम तुझं इथं तू जातो, तेच प्रेम तुझ्या घरामध्ये आहे का? जो समंजसपणा तू इथं दाखवतो 4 लोकात, तोच समंजसपणा तुझ्या घराच्या लोकांमध्ये दाखवतोस का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे इथे तुझ्यामध्ये उदारपणा आहे, कसा आहे? उदारपणा, समंजसपणा, तोच समंजसपणा, तोच उदारपणा तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये, तुझ्या घरामध्ये, तुझ्या मित्रपरिवारामध्ये आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही पण चर्चला येतो, यज्ञ देतोय. काय देतोय? यज्ञ देतोय. लय जबरदस्त आराधना झाली आज खूप डान्स केला, आज खूप जबरदस्त वचन झालं, यज्ञ झालं. काय झालं? फक्त यज्ञ झाला. पण ज्यावेळेस तू घरी जाऊन त्याची अंमलबजावणी करतो, मग देवाचं मन आनंदी होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पुष्कळ लोकांना फक्त एक सवय लागली संडे चर्चची. नाही, संडेला चर्च पाहिजेच, संडेला चर्च पाहिजेच. सवय लागली फक्त. नाही, सकाळी उठून कुठेतरी गेलो पाहिजे, नाही तर दिवस आम्हाला वेगळा वेगळा वाटतो. ते म्हणतो येतोस, जे शिकतो, जोपर्यंत त्याचं अनुकरण करत नाही, तुझं संडेला येणं काही सार्थक होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? संडेला चर्चला येणं हे कधी सार्थक होईल? त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही ते शिकता आणि त्याचं अनुकरण करता, मग तुमचं भक्तीला येणं खऱ्या अर्थाने सार्थक होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर फक्त आपण यज्ञ देतोय. काय देतोय? यज्ञ देतोय. नाचायचं, चला नाचू. वाद्य हलवतं आपल्याला. वाद्य काय करतं? आपल्याला हलवतो. ऑटोमॅटिक पाय हलतात. ज्याला येत नसेल तोही लाजा काजा थोडासा पाय हलवून टाकतो. त्याच्यामध्ये पावर आहे हलवण्याचा आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांच्या फ्लो मध्ये इथं आपण कधी वचन कळलं बी नाही तर प्रेज द लॉर्ड हालेलुया बोलून टाकतो. सगळे टाळी वाजवली तर टाळीची लाठी तिकडून तर एक जण वाजवायला सुरुवात करतो, ती वाजत वाजत चला आपल्यापर्यंत आली, आपण वाजून टाकतो. यज्ञ देतोस. काय देतो? यज्ञ देतोस. मला आज्ञा पाहिजे. मला काय पाहिजे? आज्ञा पाहिजे. आज्ञा पाहिजे. तो म्हणतो परुषी लोकांसारखे होऊ नका. ते मंदिरात खूप कट्टर होते, पण बाहेर कुठं होता कट्टरपणा? जे नम्रपण देवासमोर आहे, जे गुडघे टेकणं आहे, जे त्याच्या समोर जो प्रेमळपणा, उदारपणा दाखवता, तोच प्रेमळपणा आपण एकमेकांसाठी दाखवला पाहिजे. तोच समंजसपणा आपण एकमेकांना दाखवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्यथा आपण फक्त यज्ञ करणार आहेत. मनाचं समाधान का मी या चर्चचा मेंबर आहे, किंवा आपण उपवास करणार आहेत,
नाही मला एवढं शास्त्र पाठ आहे, माझं एवढं स्टडी झालंय, काही अर्थाचं नाही जर तुझ्यामध्ये आज्ञा नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुरुषांमध्ये आज्ञा नव्हती, बाकी सगळं बायबल पाठ होत, सगळ्या विधीमध्ये परफेक्ट होते. देव म्हणला आज्ञाच नाही तर काय करू तुम्हाला शिष्य बनू, तुमच्यामध्ये मला आज्ञा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. म्हणून आमच्यामध्ये चेक करा आपलं जीवन, का चर्चमध्ये जो चांगुलपणा आहे तो व्यक्तिगतरित्या घरामध्ये बाहेरच्या लोकांमध्ये आहे का. इथं दान देण्यामध्ये पण आपण उदार आहेत. काय देण्यामध्ये? दान देण्यामध्ये. दान देण्यामध्ये कुणी कुणी खरंच प्रेरणेने देतं, पण कुणी कुणी देखाव्यासाठी पण देत. पण ते म्हणतो हेच देणं तुझ्या नातेवाईकांमध्ये आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं कसं आहे उदारपणाने देतो, मग हा उदारपणा तिथं कुठं आटून जातो, कुठं तुझ्या लोकांमध्ये, त्यांना गरज आहे तिथं काय नाही तुझी मदत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे का देवाला काय. देव म्हणतो की तुला जर वचन कळलं असतं तर किती चांगलं झालं असतं. आम्ही फक्त यज्ञ नाही, आमच्यामध्ये दया असणं गरजेचं आहे, समंजसपणा असणं गरजेचं आहे, क्षमेचं अंतकरण असणं गरजेचं आहे. जर आमच्यामध्ये हेच नाहीये, पण नाही मी माझ्या प्रार्थनेला प्रामाणिक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बदलाव पाहिजे. काय पाहिजे? बदलाव पाहिजे. ओके. सर्व ख्रिस्ती कुटुंब तिथं, सर्व विश्वासणार आहेत. पहा, आपलं फॅमिली असतं, आपले नातेवाईक असतात, आपण आत्मिक भाऊ बहीण असतो. वाद होतात. काय होतात? वाद होतात. ठीक आहे. भाऊ बहिणीमध्ये, चर्चमध्ये, नंतर कोणाकडे जाऊन बसतात सगळे? प्लीज बोला. एकच चर्च आहे, एकाच चर्च आहे, एकाच बापाचे लेकर आहेत, सर्व एकच आहेत. एकमेकांसंगती वाद करतात, चर्चच्या नावाने, पंथाच्या नावाने, सगळे एकमेकांना खरं खोटं काय काय बोलतात आणि पुन्हा कोणाकडे येऊन बसतात? देवाकडे. प्रभू तुला काय सांगू त्यांनी काय केलं, आणि तिकडून तो म्हणतो प्रभू तुला काय सांगू त्यांनी काय केलं. ते म्हणतो जर एकमेकालाच अंडरस्टँड करून घेतलं असतं, मला लोकांचं नवीन लोकांचं काम पाहायचंय, तुमच्यातच माझा टाइम चाललाय, कारण तुमच्यात यज्ञ नाही, आज्ञाच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना. आम्ही सर्व एकाच चर्चेत, आम्ही सर्व एकाच बापाची लेकरं आहेत, एकाच संगतीच वाद करतो, परत कोणाकडे जाऊन बसतो? देवाकडे. तुला काय सांगू प्रभू आज काय झालं, आणि तिकडून तो बसतो प्रभूकडे, प्रभू तुला काय सांगू आज काय झालं. तो तुम्हाला काय सांगू जर तुम्हाला वचन कळलं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्यातच ही अंडरस्टँडिंग असती तर माझ्याकडे तुम्ही हा टाइम घालवला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तुमच्यामध्ये फक्त यज्ञ, आज्ञाच नाही. आज्ञा पाहिजे. काय पाहिजे? आज्ञा पाहिजे. कळतं का? किती लोकांना कळलं मी काय बोललो आता? होतं का असं प्रॅक्टिकली? होतं. तू एकीकडे बायबल, आपण एकीकडे बायबल. ते म्हणतो आज्ञा असती ना ही गोड झालीच नसती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपल्याला बदला, स्वतःला चेंज करा. मला यज्ञ नको, मला आज्ञा पाहिजे. मला यज्ञ नको, मला समंजसपणा पाहिजे. मला यज्ञ नको, मला क्षमा पाहिजे. मला यज्ञ नको, मला अंडरस्टँडिंग नेचर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो स्वतःला शून्य करल तोच देवाचा गौरव पाहिजे. हालेलुया. आपण म्हणतो अभिषेक अभिषेक अभिषेक, आम्हाला वाटतं अभिषेक म्हणजे असं अंगावर काहीतरी असं नाही का एकदम काटे बिटे, यालाच अभिषेक म्हणतो. अरे अभिषेक म्हणजे तुझा स्वभाव बदलणे. ज्यावेळेस तुझ्या आतला मीपणा मरल, ऑटोमॅटिक अभिषेक होईल. पवित्र आत्मा आलाय तुझ्यात. तूच म्हणतो मला अभिषेक दे, मला वाढव, मला वाढव. बदल तुझा स्वभाव, तो नको बदलू, पण अभिषेक दे. नळाला पाणी येत नाही, आपण खोलून त्याला काय करतो? साफ करतो. काय करतो? साफ करतो. तेच म्हणतो अभिषेक आताच आहे, बाहेर का नेत, साफ करतो. म्हणजे तो साफ करतो, आपण नको म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? दे तुम्हाला तोडल, दे तुम्हाला काय करल? तोडेल. तुम्हाला शून्य स्थितीमध्ये घेऊन जाईल. तुमचं काही चुकीचं नाहीये, तरी पण तुम्हाला क्षमेचं अंतकरण घ्यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कस काय घेऊ? मग येशू कस काय म्हटलं त्या ठिकाणी क्रूसावर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू काय म्हणतो? हे बापा यांना काय कर? क्षमा कर. क्षमेचं अंतकरण पाहिजे, समजदारपण पाहिजे. हेच आहे जो तो तुम्हाला तोडणार. आणि ज्यास तुम्ही समंजसपण वागणार, तुम्ही आत्म्यात नम्रलीन होणार, ऑटोमॅटिक अभिषेक वाहणार आणि देवाचं वचन तुमच्यामध्ये पूर्ण होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो ज्या कुणाला माझ्या मागे यायचं वधस्तंभ घेऊन चाला. काय घेऊन चाला? वधस्तंभ. वधस्तंभ म्हणजे दुःखाची वाट आहे. वधस्तंभ म्हणजे सहन करणं आहे. वधस्तंभ म्हणजे निंदा आहे. वधस्तंभ म्हणजे त्रास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्यामध्येच देवाचं काय पूर्ण होतं? वचन पूर्ण होतं. पण आपण फक्त यज्ञ म्हणतो, आज्ञा आली का आपण नको म्हणतो.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःला चेंज करा. तो परुषांना म्हणतो की जर तुम्हाला कळलं असतं ना खूप चांगलं झालं असतं. आज मला नवीन शिष्य जाऊन शोधावे लागतात. जर तुम्हीच चांगलं काम केलं असतं तर तुमच्याच हातात सगळं दिलं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्तई पहिले होते का परुषी पहिले होता? परुषी आहे का नाही सगळं त्याच्याकडे. मत्तई तर बिझी असायचा कामात मध्ये आपल्या, पण हा तर ऑलरेडी मंदिरात होता. पण ते म्हणतो मंदिरात तू आहे पण तुझ्यामध्ये दयाच नाही, तुझ्यामध्ये समंजसपणाच नाहीये. म्हणून तो मागून आला मत्तई, त्याची सर्व्हिसिंग केली, चांगला चालू झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं नाही का परमेश्वर परुषाशी बोलत नाही, पण परुषाला कळलं पाहिजे ते देवाचा आत्मा काय बोलतो या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या प्रार्थनेत त्याने तिथंच गुडघे टेकले असते तर प्रभू त्याला तिथंच जॉईन करून घेतला असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू फक्त त्याला टोमणं मारा म्हणून नाही बोलत आहे, त्याचे आत्मिक नेत्र मोकळे व्हावे म्हणून परमेश्वर त्याच्याशी बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर परुषाला कळलं असतं का देवाची वाणी काय आली, तो काय बोलून गेला, तर त्याला ते कळलं असतं ना मत्तई बरोबर तो बी जॉईन झाला असता त्या घरामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमच्यामध्ये यज्ञ नको, काय पाहिजे? आज्ञा पाहिजे. आज्ञा पाहिजे. फक्त आम्ही मोजून दाखवले का मी एवढे उपवास करतो, मी या प्रार्थनेला रेग्युलर आहे, मी इतक्या मीटिंग अटेंड करतो, मी एवढ्या सेल मीटिंग्स घेतो, मी एवढे ट्रॅक्स वाटतो, माझ्याकडे हे दान आहे, माझ्याकडे ते दान आहे. यज्ञ मला दया पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला काय पाहिजे? दया पाहिजे. दया पाहिजे, समंजसपणा पाहिजे. हे जे आहे, समजा या भावाने आराधना केली, मी तुमच्या समोर वचन सांगतो, एकाने हे वाजवलं, हे गिफ्ट आहे, हे वरदान आहे. कोणी दिलंय? देवाने. याच्यावर मी माझी धार्मिकता नाही मोजू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव व्यक्तिगत तपासतो, कसा वागतो, कसा बोलतो, कसा राहतो. वचनाद्वारे तुझं माझ्या भय उत्पन्न झालंय का? जर हे तुझ्यामध्ये तर माझी आज्ञा तुझ्यामध्ये. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून आज्ञा, वचन, फक्त वरवरची आराधना, वरवरची प्रार्थना, वरवरचे उपवास, पण बदलावच नाही तर काय अर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळलं सर्वांना? ओके. अजून एक रेफरन्स घेऊ या ठिकाणी. आपण वाचू मत्तई 12वा अध्याय, त्याचं या ठिकाणी पहिलं आणि दुसरं वचन. त्या समयी येशू शब्बात दिवशी शेतामधून गेला, तेव्हा त्याच्या शिष्यास भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. पण परुषांनी हे पाहिले तेव्हा ते त्याला म्हणाले, पहा, तुझे शिष्य शब्बात दिवशी जे करू नये ते करीत आहेत. ओके. त्यानंतर 5वं 6वं. किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? तरी मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा मोठा असा कुणी येथे आहे. पण मला दया हवी आहे आणि यज्ञ नको. याचा अर्थ काय हे तुम्हाला समजले असते तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय घटना होती, ख्रिस्त त्याचे शिष्य चालले होते आणि त्यांनी तिथे काय मोडले? कंस मोडले. हा, भूक लागली, त्यांनी ते खाऊ लागले. पण परुषी लोक या ठिकाणी काय म्हणतात, आज कोणता दिवस आहे? शब्बात दिवस. तुम्ही शब्बात काय केलंय? मोडला. पण प्रभू येशू ख्रिस्त त्याला असं उत्तर देतो का स्वतः याजक मंदिरात असून देखील काय मोडतो? नियमशास्त्र. मग यांनी भूक लागली ते खाल्लं, त्याच्यामध्ये काय मोठं पाप केलं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांनी खाल्लं तर काय मोठं त्यांनी पाप केलं. आता पहा, याचा थोडा वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला मीनिंग सांगल. शिष्य प्रभू येशू हे परमेश्वरची काय करतायत? सेवा करतायत. कळतंय? त्यांचा शेड्यूल फिक्स नाही. दिवसभर ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, बरोबर आहे? ते प्रत्यक्ष रूपात प्रभूचं काम लोकांमध्ये जाऊन करतायत. कुठे जाऊन करतायत? लोकांमध्ये. कदाचित ते थकत असतील, भूक त्यांना लागत असेल, म्हणून त्या ठिकाणी भूक त्यांना लागली काम करत असताना, म्हणून त्यांनी काम केलंय. पण ते त्याच्यानंतर काय खातायत? कणसे मोडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्यांचं समर्पण एवढं आहे का ते असं नाही म्हणत कसाला सकाळी पहिले डबे तयार करतो मग आज प्रेयरला जायचं. त्यांचं समर्पण एवढे की त्यांचे डबे पण नाहीयेत. कधी कुठं जेवण भेटल माहित नाही. सध्या कंस भेटलेत, कंस खाऊनच चालू देऊ. पण ते देवाच्या कामात प्रामाणिक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण यांचं काय म्हणणं आहे, नाही शाब्बात दिवस आहे. ते म्हणतात शाब्बात मंदिरात बसून कुठं पाळता? शाब्बात 4 लोकात जाऊन देवाची सुवार्ता सांगून गाजवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी शाब्बात फक्त मंदिरात बसून नाहीये, खरा शाब्बात लोकांमध्ये जाऊन आपण केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र दिवस. कोणता दिवस? पवित्र दिवस. पण आता तर प्रत्येक दिवस आम्हासाठी पवित्र आहे. पण प्रत्येक दिवशी प्रत्येकाला सुट्टी नाही, पण जो एक दिवस आहे तो तरी तुम्ही लोकांना समर्पित केला पाहिजे. हे शिष्य जे आहेत हा आपला तो दिवस आहे, आणि तो पूर्ण जीवनच. पण म्हणायचा अर्थ कसं का त्यांनी तो दिवस देवासाठी दिलाय. बाहेर फिरतायत, लोकांमध्ये प्रभू जाऊन काय करतायत? काम करतायत. पण हे म्हणतात नाही काय मोडला?
शब्दात मोडला. काय मोडला? शब्दात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय म्हणतो का तुम्हाला जर कळलं असतं तर तुम्ही निर्दोष लोकांस काय लावला नसता, दोष लावला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आत्म्यातून वचन आम्हाला समजणं गरजेचं आहे. का मला फक्त यज्ञ नकोय, मला आज्ञा पाहिजे. मला काय पाहिजे? आज्ञा पाहिजे. जसं शाब्बात दिवस आहे म्हणून ते कसे राहायला पाहिजेत? पवित्र. कसे राहायला पाहिजेत? पवित्र. आणि मंदिरात राहायला पाहिजेत. बरोबर आहे, सभास्थानामध्ये. पण ते कुठे फिरतायत? माणसांमध्ये. लोकांमध्ये जाऊन कोणाचं काम करतायत? देवाचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय, आम्ही पण पुष्कळदा फॉर एक्झाम्पल गुड फ्रायडे, ईस्टर, ख्रिसमस, न्यू इयर, आता किती वर्षापासून आपण कुठं असतो या दिवशी? चर्चमध्ये. पण खऱ्या अर्थाने आपण कुठं पाहिजे? लोकांमध्ये. तुमच्यात आनंद आला, प्रभू येशू आल्यानंतर हा आनंद तुम्ही लोकांमध्ये वाटला पाहिजे. येस. कोणामध्ये वाटला पाहिजे? लोकांमध्ये. आपण काय करतोय? आपण फक्त यज्ञ देऊन येतो त्या दिवसाचं. किती लोकांना कळतंय? जसे ते शाब्बात पाळायचे ना, आपण काय काय पाळतो आता? ख्रिसमस, गुड फ्रायडे, ईस्टर, न्यू इयर. आपण सगळे त्या दिवशी मंदिरात आहेत. कुठं आहे? मंदिरामध्ये. पण जर तुला जे सत्य कळलं तर तू अशा लोकांमध्ये जाऊन ते सत्य सांगशील तर त्यांच्यामध्ये संजीवनाची लाट येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण पण त्यांच्यासारखे आहेत का? आपण फक्त डिसाईड करतो का त्याच्या मागच्या वर्षी जे पाळक साहेब होते त्यांचा संदेश कसा होता, मागच्या होते त्यांचा कसा होता, आणि ह्यावेळेस जे आले त्यांनी कसा दिला. आम्हाला जर कळलं तर आम्ही यज्ञ नाही, आम्ही लोकांमध्ये जाऊन देवाची आज्ञा पूर्ण केली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही फक्त यज्ञ पाळतो वर्षाचा, फक्त ते त्यावेळेस अर्पण बिरपण द्यायचे. आपण वेल ड्रेसअप होऊन यज्ञ देऊन येतो. कोणाला? देवाला. देवाला. देव म्हणतो मी यज्ञापासून खुश नाही. तुझ्या हृदयात जो आनंद आला ना, हात 4 लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जॉय टाकून, तिथं आनंद टाकून, कार्यक्रम घेऊन त्यांच्यात तो आनंद टाक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही आहे आज्ञा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू तुझं घरच एन्जॉय करते. ते म्हणतो यज्ञ आहे फक्त. काय आहे? यज्ञ आहे. आज्ञा हेच नाही. तुमच्या कार्यक्रमात सगळे पण मीच नसतो. तुमच्या कार्यक्रमात सर्व आहे, सर्व असतं, पण मला जागा नसते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज यज्ञ देऊ नका, आज्ञा पाळा. असा ख्रिसमस अशा लोकांमध्ये जाऊन करा का त्यांना काहीच माहित नाही. त्यांना जाऊन सांगा, खऱ्या अर्थाने प्रभूला वाटेल का खरंच ख्रिसमसचं गिफ्ट यावेळेस मला काहीतरी दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7 शब्द तुम्हाला पुष्कळ वेळेस माहीत झाले. प्लीज नवीन लोकांना कळू द्या. तुम्ही बाहेर जा. तुम्ही कुठं जा? बाहेर जा. नवीन लोकांना जाऊन सांगा ते 7 शब्दाचा अर्थ काय, किंवा आज काय झालं नवीन लोकांना सांगा. म्हणजे तुम्ही आज्ञा पाळणारे होताल, यज्ञ करणारे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आपण आपली धार्मिकता मोजतो. काय मोजतो आपण? आपली धार्मिकता. कशी धार्मिकता मोजतो? वाचू या ठिकाणी आपण जर या ठिकाणी लूक 18वा अध्याय आणि त्याच या ठिकाणी 9 पासून वचन वाचू. 9 ते 13. आणखी आपण न्यायी आहो असा स्वतःविषयी भरोसा धरून ते इतरांना तुच्छ मानित होते. अशा कित्येकासही त्याने हा दाखला सांगितला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्ष ऐकलं का सर्वांनी? पुन्हा वाचा सर. आणखी आपण न्यायी आहो असा स्वतःविषयी भरोसा धरून ते इतरांना तुच्छ मानित होते. अशा कित्येकासही त्याने हा दाखला सांगितला. काय शीर्षक? स्वतःला कसं समजतात? न्यायी धार्मिक. समजतात. आणि दुसऱ्याला कसं समजतात? तुच्छ लेखतात. मध्ये म्हणतो एकदा दाखला बघून घे. जो स्वतःला इतरांपेक्षा कसा समजतो अधिक न्यायी किंवा धार्मिक समजतो, ते म्हणतो एकदा दाखला हा चांगल्या प्रकारे समजून घे, मग तुला कळेल का तू किती न्यायी आणि किती धार्मिक आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलं पुढे वाचू. 2 मनुष्य प्रार्थना करायला वर देवळात गेले, एक परुषी आणि दुसरा जकातदार. परुषाने उभे राहून आपल्याशीच अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे जी लुटारू, अन्यायी, व्याभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. आठवड्यातून मी 2दा उपवास करतो. जे काही मला मिळते त्या सर्वांचा 10वा भाग मी देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर आकाशाकडे डोळे लावायला देखील दजेना, पण तो आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. ओके, ऐकले सर्वांनी. 2 मनुष्य प्रार्थना करायला वर देवळात गेले, एक परुषी आणि दुसरा जकातदार. ओके, जकातदार आणि परुषी. बायबल सांगतं का जकातदारांनी
क्लिअर आपलं कन्फेस केलं का मी कसा आहे, पापी आहे. हा. पण परुषी जो आला त्याने पहिले कोणाचा न्याय केला? जकातदाराचा. कोणाचा? जकातदाराचा. त्याच्यासारखा मी नाही. त्याचा काय केला त्यांनी? न्याय केला. बरोबर आहे. Yes. नंतर स्वतःची धार्मिकता मोजून दाखवली. काय मोजून दाखवली? स्वतःची धार्मिकता. किती दिवस उपास करतो? 2 दिवस. अजून मी माझं काय देतो? दशांश. वाटण्याचा सारांश कळतोय का? स्वतःची काय मोजून देतोय? धार्मिकता. मी उपवास करणार आहे, मी प्रार्थना करणार आहे, मी रोज गुडघे टेकणार आहे, मी देवाच्या मार्गात चालणार आहे, मी नियमितपणे चर्चमध्ये, पास्टरांचा माझ्यावर खूप भरोसा आहे, मी खूप चर्चमध्ये आज्ञांकित आहे. स्वतःची काय मोजून देतोय? धार्मिकता. पण देवाने कोणाचं नाव उंच केलं? कोणाचं? जकातदाराचं. कारण देव मानला हा फक्त यज्ञ आहे. उपवास करणं, दशमांश देणं, प्रार्थनेला येणे हा काय फक्त यज्ञ आहे. पण जर हा परुषीर म्हणला असता का, हे प्रभू मी जे लोक उघडे त्यांना कपडे दिले, हे प्रभू जे भुकेले त्यांना मी जेवण दिलं, हे परमेश्वर जे पापी लोक आहेत त्यांना मी तुझ्या राज्यामध्ये आणलं, देवाने त्याची प्रार्थना मान्य केली असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाने पाहिलं असतं की याच्यामध्ये आज्ञा आहे, याच्यामध्ये दया आहे, याच्यामध्ये प्रीती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हा जो परुषी व्यक्ती हा फक्त स्वतःची काय मोजून देतोय? धार्मिकता. धार्मिकता. 2दा उपवास, दशमांश रेग्युलर आहे आपला. पास्टरांना विचारा, आपलं नाव त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, रेग्युलर माझी फॅमिली. स्वतःची काय मोजून देतोयस? धार्मिकता. पण ते म्हणतो यज्ञ आहे, आज्ञा आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतो का तो पापी व्यक्ती जो जकातदार होता तो मला परवडला, कारण तो स्वतःची धार्मिकता मोजून दाखवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग उपास नाही करायचे का? चर्चला नाही यायचं का? जायचं. बायबल नाही वाचायचं का? हे सगळं करायचं, पण हे सार्थक व्हावं म्हणून दया करायची, प्रीती करायची, क्षमा करायचं, आज्ञेत राहायचं, देवाचं भय धरायचं, म्हणजे जे आम्ही प्रार्थना करतो, उपवास करतो, चर्चला येतो हे सार्थक होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्यथा हे सार्थक होणार नाही. बायबल सांगतं शाऊलाबद्दल. शाऊलाला शमूएल म्हणला का देवाने एक आज्ञा दिली का तुला जायचं, त्या अमलेक लोकांना ठार मारून टाकायचं, सर्व काही नष्ट करायचं. तो गेला, जे नासक्या गोष्टी होत्या त्या नष्ट केल्या आणि मेंढर धरून आणले. मेंढर काय केले? धरून आणले. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी शमूएल त्याला भेटायला आला त्याच्या तंबूमध्ये, तो म्हणतो मला आवाज ऐकू येतोय मेंढरांचा. तो म्हणतो देवासाठी आणलेत. कशासाठी आणलेत? देवासाठी, यज्ञ द्यायला. आणि मग शमूएलाचं त्या ठिकाणी काय उत्तर होतं शाऊलाला? वचन प्रिय आहे, त्याची आज्ञा प्रिय आहे. तू मेंढरा आणले त्याद्वारे परमेश्वर खुश होणार नाही, देवाच्या आज्ञा पाळण्यामुळे परमेश्वर खुश होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची काय आज्ञा होती का सगळं काय कर, नष्ट कर, सगळं काय कर, नष्ट कर. याला वाटलं कशाला मेंढर नष्ट करायचे, मेंढर चांगलेत, दष्टपुष्ट आहेत, मी देवाला देतो, मी देवाला इम्प्रेस करतो. देव म्हणतो मी इम्प्रेस याने नाही होत का तू मला काय चढवतो, मी इम्प्रेस याने होतो का तू माझी आज्ञा ऐकतोस का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या रक्तामध्ये इंटरेस्टेड नाहीये, त्याच्या मरणावर, त्या मेंढरांच्या रक्ता मांसामध्ये इंटरेस्टेड नाहीये, मी माझ्या आज्ञेमध्ये इंटरेस्टेड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? तर आपण म्हणलो असतो अरे किती चांगलं काम केलं, किती हुशार आहे. एक ओव्हरऑल दृष्टिकोन केला तर आपल्या हिशोबाने शाऊल चांगला माणूस आहे का? कारण त्यांनी त्यांना लोकांना संपवलं, पण अर्धा लोक त्यांनी प्रभूसाठी आणलं. त्याला वाटलं देवाच्या नजरेत मला आता काहीतरी मिळेल, मी लय भारी काम केलं, माझ्यावर इम्प्रेस होऊन जाईल, काय जबरदस्त माणूस आहे तू, डबल फायदा केला. त्यांनाही संपवलं, यज्ञ पण भारी केला. पण ते म्हणतो असा यज्ञ काय कामाचा, याच्यामध्ये माझी आज्ञेचं उल्लंघन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी देवासाठी आणलं होतं का नाही? आणलं होतं. पण देव खुश झाला का? तुम्ही जे गीत गाता, तुम्ही जी प्रार्थना करता, तुम्ही जे काम करता, प्रभूचंच करता की नाही? पण ते म्हणतो जर तुझ्यात प्रेमच नाही, तुझ्यात क्षमाच नाही, तुझ्यामध्ये लीनताच नाही, तर तू माझी आज्ञाच मानत नाही, तर तू जे करतो हे मला मान्य नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मला यज्ञ नको, मला आज्ञा पाहिजे, मला दया पाहिजे, मला प्रीती पाहिजे, मला समंजसपणा पाहिजे, मला बदलाव पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चेक करा की माझं जीवन कसं आहे. एक दोन एक्झाम्पल घेईल जनरल. चर्चला येताना घरामध्ये कधी कधी काय होतं, आपला वाद होतो. काय होतो? वाद होतो. किंवा घरामध्ये प्रार्थनेचा टाइम असेल, आराधनेचा टाइम असेल, त्याच वेळेस बरोबर काहीतरी काय होऊन जातं, डिस्टर्बन्स होऊन जातं. आपल्याला कुठं बसायचं असतं? प्रार्थनेला. प्रार्थनेला, बरोबर आहे. मग मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल विचार नाही येत का? येतात. बरोबर. प्रार्थनेच्या वेळेस हा काहीतरी कुठाने राग येतो का नाही? येतो. आता तुम्हाला कुठं जाऊन बसायचंय? प्रार्थनेला. तिथं तुम्ही गाणे गाणार देवाचे,
ते म्हणतो का मला ती आराधना नकोय. आता जे त्या आराधनेचा जायच्या पहिले तुझ्या मनात जो दुष्टपणा सैतान टाकू लागला त्या व्यक्तीबद्दल, ज्यास तू याला मारशील, त्या विचाराला तू कापशील, तीच मला खरी आराधना आहे. हालेलुया. किती लोकांना कळलं? नाही तर नंतर जाऊन कसं म्हणणार आहे आपण, प्रभू हमारा है कितना महान. पण ते म्हणतो मी महान आहे मला माहिती आहे, पण तुझ्यामध्ये ती महानता मला पाहिजे. कधी? आराधनेला बसायच्या पहिले, प्रार्थनेला बसायच्या पहिले जो वाद तुझ्या मनामध्ये चाललाय, जो संघर्ष तुझ्या मनामध्ये चाललाय, जे दुष्ट विचार त्या व्यक्तीबद्दल येऊ लागले, त्याला मार. ती आराधना नाही मी बघणार नंतर, ही आराधना मी बघणार या बंदिवान अवस्थेत. आता माझी आराधना, आता माझी आज्ञा पूर्ण होती का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं? ओके, अजून सांगतो. चर्चला यायचं. कुठे यायचंय? चर्चला. लेट होऊन जातो. काय होऊन जातो? लेट. काय खराब होतं? डोकं. काय खराब होतं? डोकं खराब होतं लगेच. त्या व्यक्तीबद्दल लगेच काय येतात आपल्याला? वाईट विचार. तिथून इथपर्यंत युजपर्यंत ते विचार आपल्याला हावी होतात. काही काहींचा डोस ओव्हर असतो, इथेही त्यांच्यावर ते हावीच होत राहतात. पण ते म्हणतो आता जे तू गीत गाणार आहे ते गीत मला काही कामाचे नाही. येताना जे तुझ्या मनात चाललं होतं, जर त्याचा विरोध तू केला असता, त्या वाईट विचाराला तू दाबून टाकलं असतं, ती आराधना मला पाहिजे होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथं येऊन जो दिला ना तो यज्ञ दिला. काय दिला? यज्ञ दिला. पण येताना जर तू ते केलं असतं ना, तू माझी आज्ञा पाळली असती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? नाही तर फक्त इथं नाही, तिथं एकट्यामध्ये विचारांमध्ये देव बघतो का आता काय चाललंय, आता मला आराधना पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन लोकांसाठी ही आराधना. तुम्ही या मंदिरात डान्स करा ते नवीन आहेत, पण तुम्ही जे आता प्रभूमध्ये सिनियर झालात, तुम्ही ह्या आराधनेत खुश होऊ नका. देव निगेटिव्ह अवस्थेमध्ये तुमची आराधनेची अपेक्षा वाढवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण तो विषय घेतला, बंदिवान अवस्थेत देवाला आराधना आवडते. कारण देव आता चेक करतो प्रार्थनेला बसायच्या पहिले काय चाललंय, ते विचार चाललेत का, ते नकारात्मकताला तू मारतोय का, ती आराधना मला मान्य आहे. म्हणजे तुझ्यामध्ये यज्ञ पण आहे आणि आज्ञा पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन? समजा एखाद्या चर्चमध्ये एखादा कार्यक्रम असतो, बाहेर जेवणाचे काउंटर असतात, इथं वचन ऐकतो, जेवणाच्या काउंटरवर आपण गेलो लगेच काय करतो आपण? भांडण करतो लगेच. मग इथं काय दिला? यज्ञ. आणि तिथं जो समंजसपणा दाखवायचा, दाखवला का? नाही. ते म्हणतो यज्ञ पण आज्ञाच नाही. लगेच त्या काउंटरवर लगेच जेवणावर कशा होतात? भांडणं होऊन जातात. मीटिंग मध्ये आपण येतो, पुष्कळ जण 2-2, 3-3 चेअर दाबून ठेवतात. काय ठेवतात? चेअर नाही. कुणी येणार आहे? खरंच कुणी येणार आहे का? आणि मग कुणीतरी व्यक्ती उभा आहे, तुमचा व्यक्ती घरी बसलेला आहे कुठेतरी, आणि तो 1-1.5 तासांनी येणार आहे, पण त्याची चेअर तुम्ही दाबून ठेवता. आणि तो व्यक्ती जो देवासाठी उभा आहे, नाही बाबा आमचे लोक येणार आहेत, अरे तो तुझा नंतरचा, हा तुझा पहिलेचा आहे, हा प्रभूसाठी पहिला आला. मग तू कोणत्या मीटिंगला आलास? यज्ञ देतोस, आज्ञाच तुझ्यामध्ये नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? पाहिलं ना मीटिंगचं स्वरूप? आपण चेअर दाबून ठेवतात, दुसऱ्याला ते नाही. कुठे तुझ्यातली आज्ञा? हा, बाथरूमला गेला 2 मिनिट ठेवली, तो भाग वेगळा. पण आपण बघतो कोणाला फक्त पायाखाली दुसरी चेअर लावायची असती म्हणून तो खोटं बोलतो. तो म्हणतो यज्ञ आहे पण आज्ञाच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज आम्हाला बदलायचंय, आम्हाला यज्ञ पण द्यायचा आणि आम्हाला आज्ञा पण पाळायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली का प्रभू मला चेंज व्हायचंय, मी स्वतःमध्ये नाही होऊ शकत, पण प्लीज पवित्र आत्मा मला पकड दे, माझ्या आतमध्ये तुझं वचन फिरू दे प्रभू, मला सद्बुद्धी दे, पहिला बदलाव माझ्यामध्ये, पहिला बदलाव, आणि जो नम्र होईल तो उंच केला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नेहमी सांगतो फक्त अभिषेक मागू नका. अभिषेक पुष्कळ लोकांमध्ये भरपूर भरलाय. बदलाव मागा, चेंज मागा. तुम्ही जर चेंज झाले, फ्लो होणार अभिषेक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण उभा राहूया, प्रार्थना करूया, सर्व नेत्र बंद करूया. हे पित्या परमेश्वर, आज तू आम्हाशी बोलला प्रभू. देवा, आम्ही फक्त यज्ञ देणारे होतो का? थँक्यू जीसस. प्रभू तू बोललाय प्रत्येक आत्म्याशी. थँक्यू लॉर्ड. अप्पा प्लीज त्यांच्या अंतरात्म्याला हलव.
Thank you, Jesus. मला आज्ञा पाहिजे, Yes, Father. मला दया पाहिजे. Yes, Lord. तुझा यज्ञ मला खूप आवडतो रे. Yes, Jesus. पण जर दया नाही, Yes, Lord. जर प्रीती नाहीये, Yes. जर समंजसपणा नाहीये, जर क्षमा नाहीये, जर लीनता नाहीये, जर बदलाव नाहीये, तर तुझा यज्ञ व्यर्थ होऊन जाईल. Yes. आणि माझी इच्छा नाही की तुझा यज्ञ व्यर्थ व्हावा. Thank you, Jesus. मला तुला उपयोगात आणायचं, Yes, Father. Lord. मला तुझ्यामध्ये माझं राज्य वाढवायचं, Thank you, Jesus. मला तुझ्यामध्ये तो बदलाव पाहिजे, मला आज्ञा पाहिजे, Yes, Father. मला क्षमेचं अंतःकरण पाहिजे. Yes, Jesus. आज तू नम्र होतोस का? आज तू देवाला म्हणतो का, होय प्रभू Yes, मी मान्य करतो का माझ्यात फक्त यज्ञ आहे, Yes. मी आज्ञेमध्ये कमी पडतो, मी भरकटतो, मी चुकतो. परमेश्वर मला सहाय्य कर ना प्रभू. Yes. मला बदलायचं, Yes, Lord. मला बदलायचंय परमेश्वर. Yes, मला चेंज व्हायचं. तुला आवडणारं जीवन प्रभू, तुला आवडणारं जीवन परमेश्वर. तू मला फक्त प्रार्थनेच्या रूम मध्ये चेक करत नाही, Yes, तू Lord. मला या चर्चच्या भिंतीमध्ये तपासत नाही Yes, प्रभू. Jesus. तू माझ्या घरी मला पाहतो, तू माझ्या विचारामध्ये मला बघतो, तू माझ्या कामामध्ये मला बघतो, तू माझ्या मित्र परिवारामध्ये मला बघतो, तू माझ्या एकट्यामध्ये मला बघतो. माझ्या परमेश्वर का मी काय विचार करतो, मी हृदयामध्ये काय घेऊन चालतो पित्या. हे प्रभू मला आज्ञा पाळायची आहे, मला तुझं हृदय पाहिजे प्रभू. मी स्वतःमध्ये अशक्त आहे, देहाच्या गोष्टी माझ्यावर हावी होता. मला बदलायचंय परमेश्वर, मला बदलायचंय परमेश्वर. Yes, आज फक्त एक संदेश म्हणून नाही प्रभू, Yes, मला Father. बदलायचंय फार, Yes, Prabhu. मला बदलायचंय पित्या. Yes, Abba. प्रभू Thank you, Jesus. मला या वचनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे प्रभू. Yes, Prabhu. जरी कदाचित मीटिंगचा वेळ संपला, Thank you, Jesus. पण देवा आता तुझं माझं कनेक्शन दृढ होऊ दे. Yes, Father. माझ्या अंतरात्म्याशी बोल. Yes, हे Lord. वचन माझ्या अंतरात्म्यात उठता बसता फिरू दे माझ्या देवा. Yes, Jesus. Thank you. मला आत्म्यात व्हायचंय. का मी देहाला जागा द्यावी, का मी शेताला जागा द्यावी, का मी माझ्यातलं काम जे देवाच्या प्रती आहे ते ब्लॉक करावं. Yes, Prabhu. नाही, मला बदलायचं. Yes, Lord. मला ताकद दे. Yes, Father. मी क्षमा मागितल्याने मी कमी होणार नाही, होय प्रभू. मी माझा स्वभाव बदलल्याने काही बिघडणार नाही. Yes, Abba. मला बदलायचंय प्रभू, Yes, Father. मला आज्ञेत चालायचं, होय प्रभू. मला निंदापासून वाचायचं, Yes, Father. मला नाव ठेवण्यापासून वाचायचं. Yes, Abba. Thank you, Jesus. मला कृपा दे. Jesus. थँक्यू जी, Thank you, Lord. थँक्यू. सर्वजण एका आत्म्यामध्ये Thank you, Jesus. द्यायची फार. प्रभू या सर्वांना आशीर्वाद देत Yes, Lord. आणि हा विश्वास ठेवतो Thank you, हे Jesus. वचन यांच्यामध्ये एक नवीन संजीवन घेऊन Yes, येईल. Abba. पुन्हा एकदा सर्व गौरव तुला देतो. Thank you, Jesus. आणि केली प्रार्थना, आजची भक्ती तू मान्य केली. Thank you, मी Lord. विश्वास ठेवतो Yes, प्रभू. का प्रभू मी पुन्हा म्हणतो माझ्या Thank परमेश्वर you, Jesus. का देवा तू पुष्कळ आत्म्याशी बोलला या Yes, ठिकाणी. Lord. सर्वांची भेट घेतली. Yes, प्रभू. इवन जे मला टीव्हीवर Thank you. पाहताय, नेटवर मला पाहताय, Yes, Father. देव तुमच्याशी आत्म्याशी बोलला. Yes, Father, Lord. प्लीज देवाला आज्ञा द्या Thank you, Jesus. आणि देवाचा गौरव तुमच्यामध्ये तुम्ही पाहणार. Yes, Abba. सर्व महिमा तुला देतो प्रभू. Yes, प्रभू. आणि केली प्रार्थना येशूच्याच नावात मागतो. Amen.